आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघ मर्यादित विटा, श्री बनशंकरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा, न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह टेक्सटाइल पार्क लिमिटेड विटा, श्री बनशंकरी एज्युकेशन सोसायटी विटा, किरण तारळेकर, दिलीप टेके, सुरेश मेत्रे सर्व सभासद यांच्याकडून स्टार वन न्यूज वर्तमान या न्यूज चॅनलच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। कापूस दरवाढीने वस्त्रोद्योग आणखी अडचणी, यंत्रमागा पाठोपाठ सूतगिरण्याही बंद पडण्याची शक्यता, देशात कापसाचा मुबलक साठा, विक्रमी आयात आणि नवीन हंगामातील कापूस बाजारात येण्याची चाहूल असतानाही कापसाच्या दरात मात्र मोठी वाढ होत आहे। मागील काही दिवसांपूर्वी सुमारे 56,000 रुपये खंडी असलेला कापूस आता तब्बल 70,000 रुपये खंडीपर्यंत पोहोचलाय। त्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात मोठी चिंता निर्माण झाली आहे। एकीकडे मागणीपेक्षा जास्त साठा आणि यावर्षी विक्रमी कापूस आयात झाल्याचे अहवाल समोर येत आहेत। त्यामुळे दर कमी होणे किंवा स्थिर राहणे अपेक्षित असताना होत असलेली ही दरवाढ संशय निर्माण करणारी असल्याचे वस्त्रोद्योग क्षेत्रातून बोलले जात आहे। कापसाचे वाढते दर, कापडाचा साठा आणि यंत्रमाग उद्योगासमोरील विविध संकटांमुळे विटा, इचलकरंजी, मालेगाव, सोलापूर आणि भिवंडी येथील यंत्रमाग उद्योग आधीच अडचणीत आहेत। त्यात आता कापूस दरवाढीचा फटका बसल्याने यंत्रमागा पाठोपाठ सूतगिरण्याही बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने या संपूर्ण परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन वस्त्रोद्योग वाचवण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र प्रायव्हेट स्पिनिंग मिल असोसिएशनचे संचालक किरण तारळेकर यांनी केली आहे। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।